नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 15 ऑक्टोबर आणि या भागात घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या जगातल्या आणि देशातल्या काही ठळक घडामोडींचा धावता आढावा. 15 ऑक्टोबर 1931 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूमधल्या रामेश्वरम इथं झाला. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाम यांनी देशाच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. देशाचे 11वे राष्ट्रपती असणाऱ्या कलाम यांचं बालपण संघर्षमय होतं. ते लहानपणी वृत्तपत्र विकत असत. त्यांच्या कुटुंबामध्ये फार पैसा नव्हता, तसंच वडीलही विशेष शिकलेले नव्हते. मात्र अब्दुल कलाम यांनी 1950 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून स्पेस सायन्स मध्ये पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर डॉक्टर कलाम यांनी 1958 मध्ये इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टच्या विकासात त्यांचा सहभाग होता. तसंच त्यांनी PVSLV म्हणजेच ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. DRDO मध्येही अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी हाताळले, ज्यामध्ये अग्नी आणि पृथ्वी यासारख्या क्षेपणास्त्र प्रकल्पांचा समावेश आहे. डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने अग्नीसारख्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 2002 मध्ये डॉक्टर कलाम यांची भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी तरुणांना शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी प्रेरित केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो. 15 ऑक्टोबर 1949 रोजी त्रिपुरा राज्य भारतात विलीन झालं. ही भारतीय इतिहासातली एक महत्त्वाची घटना होती. त्रिपुरा हे माणिक्य वंशातल्या राजांचं राज्य होतं. या राज्याचं स्वतःच एक समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. खरं तर 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक संस्थानं भारतात विलीन होऊ लागली आणि त्रिपुरा देखील या प्रक्रियेचा भाग बनलं. त्रिपुराचे शेवटचे महाराज बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचं 1947 मध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा महाराणी कांचन प्रभादेवी यांनी त्रिपुरा राज्याची सूत्र हाती घेतली. यावेळी देशाची सुरक्षा आणि राजकीय स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी अनेक संस्थानांना भारतीय संघराज्यात सामील होण्याचं आवाहन केलं जात होतं. 15 ऑक्टोबर 1949 रोजी त्रिपुराच्या भारताच्या प्रवेशाच्या करारावर स्वाक्षरी झाली आणि त्रिपुरा हे भारतीय संघराज्य बनलं. यासह त्रिपुरा हे थेट भारत सरकारच्या प्रशासनाखाली आलं आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. 1972 मध्ये त्रिपुराला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि ते भारतीय प्रजासत्ताकचं अविभाज्य भाग बनलं. त्रिपुराचं भारतात विलीनीकरण हे केवळ राजकीय स्थैर्यासाठीच आवश्यक नव्हतं, तर त्याच्यामुळे राज्यात विकास, शांतता आणि समृद्धीची नवीन दारं उघडली. सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचं 15 ऑक्टोबर 1961 रोजी प्रयागराज इथं निधन झालं. ते हिंदी साहित्यातले महान कवी, कादंबरीकार आणि निबंधकार होते. सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1899 रोजी बंगालमधल्या मेदिनीपूर इथे झाला होता. त्यांचं शिक्षण पूर्व मेदिनीपूरमधील महिषादल राजा हायस्कूल बंगाली माध्यमात झालं. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर हे त्यांचं प्रेरणास्थान होतं. निराला यांच्या कवितेतून त्यांची मानवतेबद्दलची संवेदनशीलता आणि खोल विचार दिसून येतात. सूर्यकांत त्रिपाठी निराला यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटा एअरलाइन्सनं पहिलं व्यावसायिक उड्डाण केलं. या विमानाने कराची ते मुंबई असा प्रवास केला होता. टाटा एअरलाइन्सची स्थापना भारतीय उद्योगपती JRD टाटा यांनी केली होती. ते स्वतः प्रशिक्षण पायलट होते आणि त्यांनी स्वतःच या विमानाचं उड्डाण देखील केलं होतं. या विमानात केवळ 25 किलो टपाल साहित्य वाहून नेण्यात आलं. या सिंगल इंजिनच्या विमानाचं नाव होतं डे हॅव्हिलँड पुसमॉथ. हे उड्डाण म्हणजे भारतीय नागरी विमान वाहतूक उद्योगाचा पाया रचणारी घटना मानली जाते. आज संत साईबाबा यांची 106वी पुण्यतिथी आहे. शिर्डीच्या साईबाबांचं 15 ऑक्टोबर 1918 रोजी निधन झालं. साईबाबांबद्दल असं म्हटलं जातं की ते फकीर होते आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या शिर्डी या गावात त्यांचं वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणून ओळखलं जातं. इथूनच त्यांनी सगळ्यांना श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीला आल्यावर प्राप्त होणारी मनशांती आणि मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलं आहे. साईबाबा आपल्या काळात अद्भुत चमत्कारांमुळे प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म आणि सुरुवातीच्या जीवनाविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. साईबाबा हे पहिल्यांदा शिर्डीत 1854 मध्ये प्रकट झाले. शिर्डीचं साईबाबा मंदिर हे आजमितीला भारतातल्या सर्वात प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे, जिथं दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. 15 ऑक्टोबर 1988 रोजी उज्ज्वला पाटील या बोटीने एकट्या जगाची परिक्रमा करणाऱ्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या होत्या. त्यांनी 13
जून 1987 मध्ये हा ऐतिहासिक प्रवास सुरू केला. मुंबईहून नौकेतून 3 क्रू मेंबर्ससह हा प्रवास सुरू झाला होता आणि आजच्याच दिवशी गेटवे ऑफ इंडियाला त्यांच्या बोटीनं स्पर्श केला आणि 24,000 नॉटिकल मैलांपेक्षा जास्त असलेला जगाचा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या या प्रवासात वादळ, खराब हवामान आणि तांत्रिक समस्या अशा अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी त्यावर आपल्या चिकाटीनं आणि धैर्यानं मात केली. या साहसी प्रवासानंतर उज्ज्वला पाटील यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कामगिरीनं त्यांना भारतात आणि परदेशात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळख दिली. उज्ज्वला पाटील यांनी 1978 साली वयाच्या 23व्या वर्षी आपल्या आयुष्यातला पहिला पाण्यातला मोठा प्रवास केल्याचं सांगितलं जातं. मुंबई ते कोलंबो हा प्रवास त्यांनी अवघ्या 24 दिवसात खुल्या बोटीतून केला होता. तर हे होते आजचे अर्थात 15 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.